तर एसटीच्या ताफ्यामध्ये लवकरच नव्या बसेस दाखल होणार आहेत। गर्दीच्या वेळी प्रवाशांना उभं राहून प्रवास करावा लागू नये यासाठी 55 आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत। या नव्या बसना राजमाता जिजाऊंचं नाव देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्यानं या बसेस राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील असंही सरनाईक यांनी म्हटलं आहे। भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए, ऐसा नहीं है, उल्टा है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच भाजपला अच्छे दिन, आमच्या भूमिकेवर चालणाऱ्यांचा फायदा होतो, मोहन भागवतांचं वक्तव्य। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळाला तर भारतरत्नाचाच गौरव, सरसंघचालक मोहन भागवतांचं मुंबईतील व्याख्यानात प्रतिपादन। मुंबई बांगलादेशी मुक्त करू, भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडेंचा संकल्प, तर केंद्राकडून बांगलादेशासाठी कोट्यवधींची मदत का, राऊतांचा सवाल। अजितदादांच्या विमानात वैमानिकांना संबोधित करून अपघात घडवून आणला का, VSR कंपनीवर आमदार अमोल मिटकरींना संशय, तर आमदारकीची टर्म संपत असल्यानं मिटकरी अस्वस्थ, लक्ष्मण हाकेंचा पलटवार। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं, सयाजी शिंदेंची भूमिका, तर दोन्ही राष्ट्रवादीबाबत पवार कुटुंबीय निर्णय घेणार, बजरंग सोनावडेंनी केलं स्पष्ट। उद्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी मतमोजणी, प्रशासनाकडून तयारी पूर्ण, एबीपी माझावर पहा अचूक आणि वेगवान निकाल। पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचाच भाग, भारताचा नकाशा स्वीकारून अमेरिकेचा चीन पाकला संदेश, भारत अमेरिका व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।